त्यानंतर इलेक्शन कमिशनने 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू केला। नॉमिनेशन झाले, अर्ज माघारीचे दिवस झाले, लिस्ट फायनल झाल्या। 3 डिसेंबरला या संदर्भामध्ये निवडणूक होती, पण या विरोधामध्ये यातील 57 ठिकाणी जिथं ट्रायबल एरिया आहे तिथं ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी क्रॉस झाली म्हणून काही जण कोर्टात आले। ते म्हणाले की 50% मर्यादा क्रॉस केली, निवडणुका रद्द करा, या ओबीसीच्या जागा रद्द करा, भाटिया रिपोर्ट तुम्ही स्वीकारायला लावा। याच्यावर आपण जोरदार युक्तिवाद केला। आज कोर्टाने आपली दरखास्त ऐकून घेतली। भाटिया कमिशनने कशा प्रकारे UDIS, सरळ, पवित्र पोर्टल असा सेकंडरी डाटा सोर्स तो पण राज्य सरकारकडून घेतला। मतदार याद्यांवरनं एक सॉफ्टवेअर तयार केलं आणि फक्त आडनावावरनं आकडेवारी ठरवली। ते आज सगळं आपल्या ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग, गोपाल शंकर नारायण हे आपल्या वतीनं कोर्टामध्ये होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेब, समीर भुजबळ, महेश झगडे यांच्या साथीनं, यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण ही लढाई लढलो आणि आज खऱ्या अर्थानं ओबीसीचं आरक्षण पहिल्या स्टेजला तरी वाचवण्यात आपण यशस्वी झालो। कोर्टाने असे सांगितले ज्या 57 ठिकाणी 50%ची मर्यादा क्रॉस झालेली आहे तिथं या निवडणुका थांबवायच्या नाही, त्या निवडणुका तुम्ही घ्या, फक्त सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दॅट पिटिशन, म्हणजे या खटल्याच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून ह्या निवडणुका होतील। म्हणजेच ओबीसीची एक पण जागा कमी झालेली नाहीये। ज्या पण आता महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, त्यांचं सोडत झालेली आहे, त्या पण निवडणुकींचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। फक्त त्यांनी अट कोर्टाने अशी टाकलेली आहे की 50%च्या मर्यादामध्ये या निवडणुका घेण्यात याव्या आणि या निवडणुका पण या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राहतील।